नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गणेश उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अर्धी वाटी पीठ घेतलं गव्हाचं, अर्धी वाटी रवा घेतला बारीक आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून दिलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे तुपाचं मी मोहन गरम करून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी घालून घेतलं. हे मोहन गरम असल्यामुळं मी चमच्यानं हे मिक्स करून घेत आहे. आता हे थंड झालं थोडं म्हणून मी हे आता हातानं मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे त्याचा डो तयार करून घ्यायचा. आता मी थोडं पाणी घालून मिक्स करून घेते. बघा, अशा पद्धतीने हा डो तयार झालेला आहे. आपली चपातीचं पीठ आपण करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ करायचं आणि हे 10 मिनिट बाजूला करून ठेवायचं मुरण्यासाठी. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी हे 1 चमचा खसखस टाकलेली आहे. खसखस अगोदर भाजून घ्यायची आणि नंतर तूप टाकून थोडंसं भाजून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. बघा, आता खसखस कलर चेंज झालेला आहे खसखशीचा. आता त्यामध्ये हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. हे खोबऱ्याचा कीस टाकत असताना माझं स्किप झालेलं आहे. 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीच्या थोडंसं जास्त गूळ घेतला. तुम्ही पाऊण वाटी गूळ घेऊ शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये विलायचीची पावडर टाकली पण ते पण स्किप झाले माझ्याकडून, सॉरी. अशा पद्धतीने हे आपल्याला सारण तयार करून घेतलेलं आहे. चला मग थंड करायला ठेवून देऊया. आता हे पीठ तिंबल्याले त्याचे गोळे तयार करून घेतले आणि एक एक लाटी घेऊन मी हे त्याची लाटी तयार करून घेते. बघा, ही लाटी तयार झालेली आहे. जास्त जाड पण करायची नाही, जास्त पातळ पण करायची नाही, असं त्याच्या कळ्या तयार करून घेऊया. आता बघा, अशा पद्धतीने हे कळ्या तयार करून घ्यायच्या. अशा ह्या कळ्या तयार झालेल्या आहेत. आता पीठ घट्ट असेल तर कळ्या व्यवस्थित होतात, नाही तर पगळलं जातं. त्यामुळं थोडंसं चपातीपेक्षा थोडं घट्ट पीठ करून घ्या. त्याच्यामध्ये हे सारण केलेलं मी घातलेलं आहे. ह्या कळ्या एकीकडे करत राहायचं, सावकाश एकीकडे हे वरी त्याचं तोंड बंद करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीनं आपण जर सावकाश करत गेलो तर कळ्या व्यवस्थित पडतात, त्याच्या पाकळ्या व्यवस्थित दिसून येतात. आता जास्तीचं पीठ मी काढून घेतलं आणि त्याचं नाक तयार करून हे आपला मोदक तयार झालेला आहे. पहा, त्याच पद्धतीने मी हा दुसरा पण मोदक तयार करून घेते. मी कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अगोदरच, त्याच्यामध्ये सारण टाकते आणि हे बघा, अशा पद्धतीने हे सारण भरून घेतलं. एकीकडे कळ्या ओळून घेतल्या आणि सावकाश हे आपण हे त्याचं तोंड बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीने जर आपण हे मोदक केले तर त्याच्या कळ्या व्यवस्थित पडल्या जातात. असे सगळे मोदक मी करून घेते. आपले हे मोदक सगळे तयार करून झालेले आहेत. आता बघा, आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये तेल ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे तेल व्यवस्थितरित्या गरम झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मी हे मोदक फ्राय करायला टाकून दिलेले आहेत. बघा, हे अशा पद्धतीने हे मोदक सगळे तळून घ्यायचे. गणपती बाप्पाच्या आवडीचं मोदक आज मी तयार केलेला आहे. गणपती बाप्पाला हे तळणीचे मोदक फार आवडतात. बघा, अशा पद्धतीने हे तळून घ्यायचं व्यवस्थितरित्या. असे मोदक आपले तयार झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. खात राहा, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा.
चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.